हेलो गर्ल्स एंड बॉयज़, आज हम लेने जा रहे हैं 1 आवर रैपिड रिवीजन ऑफ मॅग्नेटिझम. दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पण हे स्टार्ट करायच्या अगोदर सर्वांना क्लिअर झालं पाहिजे की हा टॉपिक आपला परफेक्ट पाहिजे. नंबर 1, या टॉपिकमधल्या कुठल्या कन्सेप्ट किंवा कुठले पॉईंट क्लिअर नसतील तर आपले रेग्युलर व्हिडिओ आहेत त्या रेग्युलर व्हिडिओमध्ये ते पॉईंट क्लिअर करावेत. हे सगळ्यात मेन आहे, कारण आजच्या लेक्चरमध्ये मी कुठलाही पॉईंट डेव्हलप करणार नाही, कुठलाही फॉर्म्युला डिराईव्ह करणार नाही आहे. आज आपण फक्त प्रत्येक पॉईंटची काय करणार आहेत, रिवाइज करणार आहेत. दॅट इज द रिव्हिजन. तो ठीक आहे. तो चलिए शुरू करते हैं. टॉपिकचं नाव आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझममध्ये एवढे कंटेंट आहेत, नियर अबाउट द 14 कंटेंट ऑफ दॅट टॉपिक. म्हणजे इन दॅट टॉपिक देर आर द 14 कंटेंट आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 बार मॅग्नेट अँड द इट्स प्रॉपर्टीज. नंबर 2 करंट लूप अँड द मॅग्नेटिक डायपोल अँड डायपोल मुवमेंट. नंबर 3 करंट सोलेनॉइड इक्विव्हॅलंट टू द बार मॅग्नेट. तुम्ही याच्यामध्ये लेक्चर चालू असताना काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर यू कॅन नोट इन युअर नोटबुक ऑल्सो. नंबर 4 बार मॅग्नेट अँड इट्स डायपोल मुवमेंट. नंबर 5 कुलम्स लॉ इन मॅग्नेटिझम. देन नंबर 6 important terms in magnetism. Number 7 magnetic field due to the magnetic dipole. Number 8 torque and the work done on the magnetic dipole. Number 9 terrestrial magnetism. Number 10 element of the earth's magnetic field. Number 11 tangent law. Number 12 properties of di, para and ferromagnetic substance. Number 13 Curie's law and magnetism. and number 14 that is the hysteresis in the magnetism. एवढे पॉईंट्स आहेत, हे आपल्याला आता कवर करायचे आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट. कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 आवर 1 सिटिंग टॉपिक कंप्लीट होऊन जाईल विथ द रैपिड रिवीजन. सो ठीक है बेटा, तो चलिए पहला पॉइंट स्टार्ट करते हैं. व्हाट इज दैट मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम इज नथिंग बट, इथे जर पाहिलं आपण, सो व्हॉट इज द मॅग्नेटिझम. Magnetism is nothing but it is a phenomenon of the attracting the magnetic substance like iron, nickel and cobalt. तो सिंपल आहे. आयर्न, निकेल, कोबाल्ट सारख्या मटेरियलला अट्रॅक्ट करण्याच्या फेनॉमेनॉनला हम क्या बोल रहे हैं, मॅग्नेटिझम. वी कॅन ऑल्सो दॅट इट इज अ प्रॉपर्टी, आणि ही प्रॉपर्टी ज्या सबस्टन्समध्ये असते त्याला आपण मॅग्नेट म्हणूया. दॅट इज अ बॉडी पॉजेसिंग द प्रॉपर्टी ऑफ द मैग्नेटिज्म इज कॉल्ड मैग्नेट. हम उसको क्या बोलने वाले हैं बेटा, दैट इज कॉल्ड एज द मैग्नेट. ठीक है, तो ये आपको समझ में आना चाहिए. नेक्स्ट, अ मैग्नेटिक पोल इज अ पॉइंट नियर द एंड्स ऑफ द मैग्नेट वेअर द मैग्नेटायझेशन इज कॉन्सन्ट्रेटेड. मोस्टली आपण जर पाहिलं बेटा, सो दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक डायपोल. आणि मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय असतं, एका साईडला एन पोल असतो आणि दुसऱ्या साईडला यस पोल असतो. एन पोल म्हणजेच काय असतं बेटा, प्लस स्मॉल एम, अँड यस म्हणजेच काय असतं, मायनस स्मॉल एम. दॅट मायनस आणि प्लस स्मॉल एम दॅट इज कॉल्ड ॲज द पोल स्ट्रेंथ. तर कुठल्याही मॅग्नेटमध्ये मॅग्नेटायझिंग प्रॉपर्टी ही कुठे कॉन्सन्ट्रेट झालेली आहे, सो दॅट इज इन द पोल स्ट्रेंथ इज कॉन्सन्ट्रेटेड. कुठे रे बेटा, पोल स्ट्रेंथमध्ये. सो दॅट इज हिअर. स्कूलमध्ये पण आपल्याला सांगितलं होतं अर्थ इज अ ह्यूज बार मॅग्नेट. सो दॅट इज हिअर. अर्थ इज अ नॅचरल मॅग्नेट आहे. द रिजन अराउंड द मॅग्नेट इन विच इट एक्झर्ट द फोर्स ऑदर मॅग्नेट अँड द ऑब्जेक्ट मेड ऑफ अ आयर्न. सो अँड ऑन ऑब्जेक्ट्स मेड ऑफ अन आयर्न इज अ मॅग्नेटिक फील्ड. काय सांगितलं आहे हा पॉईंट, व्यवस्थित केअरफुली रीड करा. द रिजन अराउंड द मॅग्नेट in which it exert the forces on other magnet and on objects made of iron is a magnetic field. याचा अर्थ असा झाला की याच्या आजूबाजूला काही रिजन आहे, काही एरिया आहे, आणि त्या एरियाच्या आतमध्ये काय रे बेटा, मॅग्नेटिक फोर्स ॲप्लिकेबल आहे. त्या रिजनला आपण काय म्हणायचं, दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड. वी कॅन से लाईक दॅट द इमॅजिनरी रिजन अराउंड द मॅग्नेट इन विच द मॅग्नेटिक फोर्स इज इफेक्टिव्ह, सच अ रिजन इज नोन ॲज द मॅग्नेटिक फील्ड. सो दॅट इज हिअर. Then the properties of that bar magnet. Bar magnet is nothing but it is a dipole having the two pole, n pole and s pole. N pole having the pole strength plus m and s pole having the pole strength minus m. ठीक है बेटा. तो यहाँ पे देख लो properties of the bar magnet. A freely suspended magnet align itself along the north and south direction. Suppose that is the bar having a bar magnet. एक n pole आणि एक s pole आहे. याला जर आपण फ्रीली सस्पेंड केलं तर दॅट इज अलाइन
सो दॅट इज द अलाइन, म्हणजे तो एका लाईनमध्ये येतो कुणाच्या बेटा, नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये. सो दॅट इज हिअर. अनलाईक पोल अट्रॅक्ट अँड लाईक पोल रिपेल इच अदर. सिम्पल लाईक दॅट. चार्जच्या बाबतीमध्ये पण याच्यामध्ये पण आहे. लाईक गिव्स द रिपल्शन अँड अनलाईक गिव्स द अट्रॅक्शन. हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. देन द नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट मैग्नेटिक पोल ऑलवेज एग्जिस्ट इन पेयर, पोल्स कैन नॉट बी सेपरेटेड. सिंपल है, स्कूल में भी बताया था. कोई भी बार मैग्नेट को अगर हम तोड़ देते हैं, परत ते दोन बार मैग्नेटमध्ये परत दोन पोल तयार होतील. दॅट इज नथिंग बट मोनोपोल इज नॉट possible or monopole does not exist in the magnet. It is always dipole or bipole or that is the bar magnet. कधी पण दोन पोल सेपरेट होणार नाहीत. त्याचे दोन तुकडे केले बेटा तरी पण दोन पोल दोन्हीमध्ये पण राहतील. सो दॅट इज हिअर. आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर रेग्युलर लेक्चर में मैंने ब्रेकिंग कंडिशन्स दिए थे आणि त्या ब्रेकिंग कंडिशनमध्ये यस पोल आणि एन पोलला आपण इथे डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे बेटा. अभी हम इसके आगे जाएंगे. दॅट इज नथिंग बट a magnet can induce the magnetism in other magnetic substance. So simple आहे. कुठल्याही मॅग्नेटच्या साईडला कुठलंही मॅग्नेटिक सबस्टन्स ठेवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणती प्रॉपर्टी येणार आहे, दॅट इज द मॅग्नेटिझम प्रॉपर्टी. हे जेवढे पॉईंट मी कलेक्ट केलेले आहेत बेटा त्याच्यावरती MCQs आलेले पण आहेत आणि इट इज चान्सेस टू कम इन द अपकमिंग एक्झाम ऑफ नीट. सो दॅट इज हिअर. हे कळायला पाहिजे. इट अट्रॅक्ट्स अ मॅग्नेटिक सबस्टन्स. ओके हे सगळ्यात मेन आहे की तो मॅग्नेटिक सबस्टन्सला अट्रॅक्ट करतो. रिपल्शन इज द शुरेस्ट टेस्ट ऑफ मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटायझेशन, एखाद्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टी आहे का नाही हे चेक करण्यासाठी जर तो अट्रॅक्ट झाला म्हणून अट्रॅक्शन नको आहे, कारण अट्रॅक्टमध्ये अनलाईक पोल्स ऑल्सो अट्रॅक्ट आणि आयर्न ऑल्सो अट्रॅक्ट. सो देअरफॉर रिपल्शन इज द शुरेस्ट टेस्ट. की एखाद्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे का नाही ही अट्रॅक्शनवरून डिसाईड नाही करायची, तर ही कशावरून डिसाईड करायची बेटा, दॅट इज ऑन द रिपल्शन. इट इज अ शुरेस्ट टेस्ट. त्यांनी काय सांगितलं, मॅग्नेट अट्रॅक्ट्स आयर्न रॉड ॲज वेल ॲज द अपोजिट पोल ऑफ अदर मॅग्नेट. देअरफॉर इट इज नॉट द sure test of magnetization, but if a rod is repelled with a strong force by a magnet then the rod is surely magnetized. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो surely टेस्ट कोणती आहे, रिपल्शन. आणि नॉट श्योर कोणती आहे बेटा, अट्रैक्शन, कारण कोई पण त्याला अट्रैक्टच होता है. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलिए बेटा हम नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. सो दैट इज हियर एंड दैट इज नथिंग बट मैग्नेटिक फील्ड. आता मैग्नेटिक फील्डमध्ये जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो बेटा, मैंने इसके पहले भी आपको बताया था, अभी भी बताता हूँ. व्हाट इज दैट, देयर आर द मैग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये असतात इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्सेस. मी इथे जर पाहिलं, सो लुक ॲट हियर बेटा, दॅट इज अ बार मॅग्नेट. इथे एन पोल आहे, इथे एस पोल आहे आणि मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सच्या दोन डायरेक्शन असतात, एक आउटसाइड आणि एक इनसाइड. आउटसाइड एन टू एस आणि इनसाइड एस टू एन. सो दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. Okay, and magnetic line of forces having the two directions, outside n pole to s pole, inside s pole to n pole. Magnetic line of force gives the loop structure. हे loop structure देतात ना आपल्याला. तो ओके, इथे एक मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्स आहे, पण इथे तर बघ बेटा, सो दॅट इज नथिंग बट ही सिंगल मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस आहेत. द ग्रुप ऑफ मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस इज नोन ॲज द मॅग्नेटिक फील्ड. जर अशा मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सचा आपण ग्रुप किंवा बंच घेतला तर वी कॅन से लाईक दॅट इट इज अ मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर पाहिलं आपण तर मोस्टली इंपॉर्टंट मॅग्नेटिक फील्ड इज अ यूनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. यूनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड किसको बोलेंगे, देख लो बेटा, दैट इज द ग्रुप ऑफ द मैग्नेटिक line of force having the same direction, having the same length and same spacing. हे सगळ्यात मेन है. अगर मैंने ऐसा कर दिया, इसमें और एक लाइन निकाल दिया आणि यांच्यामधली स्पेसिंग जर कमी जास्त असेल तर चालणार नाही. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कुणाला म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट द ग्रुप ऑफ मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्स. आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कुणाला म्हणायचं, तर मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्स हॅविंग द सेम डायरेक्शन, सेम लेंथ अँड सेम स्पेसिंग. सो दॅट इज हियर. आणि ही जी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, देख लो बेटा, ये भी यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड है, ये भी यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड है, ये भी यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड है. बस फर्क इतना है दैट मैग्नेटिक लाइन ऑफ फोर्स आर पैरेलल टू द प्लेन.
याच्यामधले जे लाईन ऑफ फोर्सेस आहेत ना, ह्या ज्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ये भी मॅग्नेटिक फील्ड आहे, ये भी है, ये भी है, ही पण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, ही पण आहे आणि ही पण आहे, पण याच्यामधले लाईन ऑफ फोर्स आर पॅरलल टू द प्लेन, आणि या दोघांमध्ये जे आहे दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस आर परपेंडिक्युलर टू द प्लेन, परपेंडिक्युलर इनसाइड दैट स्ट्रक्चर इज देयर, परपेंडिकुलर आउटसाइड दैट स्ट्रक्चर इज देयर। तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, दैट इज द इंपॉर्टेंट, दैट ऑल दैट थ्री डायग्राम्स, ह्या तिन्ही पण डायग्राम ह्या कुणाच्या आहेत रे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ही कुणापासून तयार होते बेटा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट इट इज द ग्रुप ऑफ मैग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस, सो दैट इज हियर, ये आपको समझ में आना चाहिए। तो चलिए बेटा नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण, व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट। नेक्स्ट पॉईंट इथे जर पाहिलं आपण तर इथे आपण घेतोय मॅग्नेटिक मुवमेंट। आता इथे बघ बेटा मॅग्नेटिक मुवमेंट घेतोय, मॅग्नेटिक मुवमेंट किंवा डायपोल मुवमेंट। सो लुक ॲट हिअर बेटा, आपल्याकडे मॅग्नेटिक मुवमेंट दोन आहेत, एक आहे डायपोल म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की मॅग्नेटमध्ये, आणि दुसरा आहे MECE मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी। आता हा जो पॉईंट आहे ना, हा सगळ्यात जास्त डिटेलमध्ये कुणामध्ये आहे, MECE मैग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी। क्या होता है, कोई भी कंडक्टर से करंट फ्लो होता है तो इसके आजू बाजू इर्द गिर्द क्या तैयार होती है बेटा, मैग्नेटिक फील्ड इन द मैग्नेटिक लूप्स, सो दैट इज हियर लाइन ऑफ फोर्सेस क्या लूपमध्ये होते हैं। तो ही जी मैग्नेटिक फील्ड है, दैट मैग्नेटिक फील्ड इज नथिंग बट देयर आर द टू पोल्स फॉर दैट मैग्नेटिक फील्ड, N पोल एंड S पोल। ओके, आता इथे मी कंडिशंस घेतो बेटा, यहाँ पे देख लो बेटा, दैट इज हियर मैं जो बोल रहा हूँ हे काय रे बेटा, एक करंट कैरिंग कॉइल है। आता याच्यामधून काय फ्लो होणार आहे, करंट। अगर कोई भी करंट कैरिंग कॉइल में करंट की डायरेक्शन क्या हो सकती है, दो टाइप में, या तो क्लॉकवाइज हो सकती है बेटा, या तो क्या हो सकती है, एंटी क्लॉकवाइज। बराबर है बेटा जो मैं यहाँ पे बोल रहा हूँ। सो सिंपल सी बात है, यहाँ पे भी देख लो बेटा, यहाँ पे भी मैं यहाँ पे क्या कर दिया, मैंने कॉइल निकाल दिया। आता इथे जर पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे आणि याच्यामध्ये N पोल तयार झाला। तो अपने को कैसे पता चलेगा कि N पोल के लिए क्लॉकवाइज होता है एंटी क्लॉकवाइज। तो देख लो मैं यहाँ पे क्या कर रहा हूँ बेटा, ये जो N लेटर निकाला है ना मैंने, एक एरो नीचे की तरफ लगा दिया, एक ऊपर की तरफ, दो एंड्स को, ये एरो यहाँ पे कॉपी कर दिया, सो दैट इज हियर, और ये एरो यहाँ पे कॉपी कर दिया। तो आप मुझे बताइए करंट कैसे फ्लो हो रहा है, एंटी क्लॉकवाइज। मैग्नेट का कौन सा पोल तैयार हो जाएगा, N पोल। ज़बरदस्त सांगितलं मी। चलो मान लिया बेटा मैंने यहाँ पे यस ले लिया, यस लेटर, हाँ त्याचा एंड है, ये डायरेक्शन इधर है बेटा, ये डायरेक्शन इधर है, ये डायरेक्शन यहाँ पे कॉपी कर दिया मैंने, ये डायरेक्शन यहाँ पे कॉपी कर रहा है। अभी देख लो बेटा मैग्नेट का कौन सा पोल तयार हो गया, यस पोल। करंट की डायरेक्शन कैसी है, क्लॉकवाइज। व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉईंट, कुठल्याही कॉइलमध्ये करंट फ्लो अँटी क्लॉकवाइज होत असेल तर मॅग्नेटिक फोल्डचा N पोल तयार होईल, आणि क्लॉकवाइजमध्ये करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटचा कोणता पोल तयार होईल, यस पोल तयार होईल। कीप इट इन माइंड, दॅट इज द इम्पॉर्टंट। आणि याच्या मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द M इज इक्वल टू NIA. What is that N? N is called number of coils. What is that I? Current flowing through that coil, and A is called as the area of that coil. हे आपल्याला कळायला पाहिजे, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। हे रिलेशन्स आपल्याला इथं कळाले पाहिजे जे मी इथं सांगतोय। प्लीज डोकं जागेवर ठेवायचं आणि प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या। सो दैट इज द इम्पॉर्टेंट जो मैं यहाँ पे बोल रहा हूँ। बहुत सारा कॉन्फिडेंस बढ़ेगा, एक लेक्चर में एक टॉपिक कंप्लीट होगा, दैट इज द इम्पॉर्टेंट, हैविंग द मोर वेटेज फॉर द नीट एंड JEE। ठीक है बेटा, तो यहाँ पे देख लो, ये समझ में आ गया, N पोल एंड S पोल हे मी तुम्हाला सांगितलं। ओके, आणि इथं मॅग्नेटिक मुवमेंटचा हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, M इज इक्वल टू NIA। हा फॉर्म्युला मोस्टली आपण कुठे यूज करायचा, MECE मध्ये। MECE मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी। चलो मान लिया मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण मॅग्नेटिझममध्ये पण इथं लिटल यूज होतो है। ठीक है बेटा, ये कभी भी मत भूलो, इट इज़ अ वेरी इंपॉर्टेंट फॉर्मूला। समझ में आ रहा है बेटा, तो ये सबसे मेन है ये फॉर्मूला, इसको अच्छे से यहाँ पे नोट करते रखो। आणि हे कुणासाठी आहे, मॅग्नेटिक मुवमेंट कुणामुळे तयार झाली, करंटमुळे। कुणामध्ये, कॉइलमध्ये। Okay, and that N is the number of coils, I is the current flowing through that coil, and A is called as the area of that coil, and that is nothing but M is the magnetic moment। तो चलिए बेटा हम आगे जाते हैं। So next point is there, आणि ते म्हणजेच काय, इथं आपल्याला एक सोलेनॉइड दिला आहे। सोलेनॉइड ये कहाँ पे आया है, याद है कुछ बेटा। सो ये सोलेनॉइड कुठे येतो आपल्याला, तो सोलेनॉइड कुणामध्ये येतो, MECE मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये। आपण ॲम्पियर लॉचे 3 ॲप्लिकेशन घेतलेत, एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, नंबर 2 सोलेनॉइड, आणि नंबर 3 टोरॉइड। हे 3 पॉइंट घेतलेत, उसमें से ये सोलेनॉइड है बेटा। सोलेनॉइड किसे बोलते हैं, तो सोलेनॉइड इज नथिंग बट, एक यहाँ पे देखा जाए तो एक ब्लॉक होता है, इस ब्लॉक को करंट कैरिंग कंडक्टर को ऐसे
वाउंड किया रहता है, उसके दो एंड होते हैं, एक में से करंट अंदर जाएगा, सो दूसरे में से करंट क्या आएगा बेटा, बाहर आएगा। और ये करंट जिस कंडक्टर से हो रहा है उसके बाजू में कौन सी फील्ड तैयार होगी, मैग्नेटिक फील्ड तैयार होगी। और ये अपने को किसकी फीलिंग देने वाली है बेटा, दैट गिव्स द फीलिंग ऑफ, आणि ते म्हणजेच काय, बार मॅग्नेट. अँड बार मॅग्नेट हॅव्हिंग द टू पोल्स, एन पोल अँड एस पोल. तर इथे जर पाहिलं सो दैट इज द एस पोल आणि इथे तैयार होईल काय रे बेटा, एन पोल. ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. सो सिंपल सी गोष्ट आहे, हळूहळू ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. दैट इज द इम्पॉर्टंट. हे पण आपल्याला पॉइंट MSCE में भी है और यहाँ पे भी लिटल बिट है. याला आपण असं म्हणूया, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेट. याला आपण काय म्हणूया, इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा याला बार मैग्नेट. इट इज़ अ टेम्पररी वर्क, इट इज़ वर्क ऑन द करंट. ओके, हे रिलेशन्स आपको समझ में आना चाहिए. चला आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज हियर. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट बेटा, देख लो ठीक से. बार मैग्नेट, इसमें बहुत सारे क्वेश्चन आएंगे. बार मैग्नेट, बार मैग्नेट किसे बोलते हैं, द लाइन ज्वाइनिंग द पोल्स ऑन द, सो दैट इज द मैग्नेटिक एक्सिस. वो बात छोड़ दो. बार मैग्नेट किसको बोलेंगे, बार मैग्नेट इज नथिंग बट ये एक बार होगा या तो ब्लॉक होगा. हा एक ब्लॉक आहे. ओके, इथे कोणता पोल आहे, एन पोल आहे. इथे कोणता आहे, यस. याला काय असते, पोल स्ट्रेंथ. मैग्नेटिज्म प्रॉपर्टी कुणामध्ये कॉन्सन्ट्रेट झाली है बेटा, इन द पोल्स. किस में हुई है, पोल्स में हुई है, बराबर है ना बेटा. तो यहाँ पे देख लो, यहाँ पे इथे काय है बेटा, प्लस एम आणि इथे काय असणार है, माइनस एम. सो दैट आर द पोल्स. ये यहाँ पे देख लो, मैंने डॉट निकाल दिया और ये यहाँ पे भी निकाल दिया. ओके, हे जो पोल्स आहेत या पोल्समधून जी इमॅजिनरी लाइन जाती है तो हम इसको क्या बोलेंगे बेटा, एक्सिस. दैट इज कॉल्ड एज द मैग्नेटिक एक्सिस. द डिस्टेंस बिटवीन द पोल्स अँड द मैग्नेट इज कॉल्ड मैग्नेटिक लेंथ. देख ले बेटा, यहाँ पे देख ले पोल्स. कधी पण लक्षात ठेवायचं, पोल्स आर नॉट सिच्युएटेड ॲट द एजेस ऑफ दैट बार मैग्नेट, इट इज अ स्लाइटली इनसाइड. तो इसका मतलब ये हो गया कि कोई भी बार मैग्नेट को कितने लेंथ होती है, दो लेंथ होती है. एक मैग्नेटिक लेंथ असते आणि दूसरी ज्योमेट्रिकल लेंथ असते. मैग्नेटिक लेंथ को हम क्या बोलेंगे यहाँ पे, दैट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स. त्याला मी म्हणतो ML, दॅट इज द मॅग्नेटिक लेंथ. अँड द डिस्टन्स बिटवीन द टू एजेस, त्या दोन एजेसमध्ये जे असते दॅट इज कॉल्ड एज द GL. त्याला काय म्हणूया आपण, जॉमेट्रिकल लेंथ. तो बड़ी कौन सी लेंथ है बेटा, जॉमेट्रिकल. छोटी कौन सी है, मैग्नेटिक. ओके, the distance between the two poles of the magnet is called magnetic length. The distance between the two ends of the magnet is called as the geometrical length. The ratio of, आता इथे बघ, इथे कधी पण हा रेशो कसा डेव्हलप होतो हे कळालं पाहिजे. सो दॅट हॅव्हिंग सम फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिकल लेंथ. सो दॅट इज द फॉर्म्युला. आणि हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. आणि जर समजा आपल्याला रेशो काढायचा आहे तो हाऊ इट कॅन बिकम इट्स रेशो. सो मॅग्नेटिक लेंथ बाय जॉमेट्रिकल लेंथ इज इक्वल टू 0. आणि ते म्हणजेच काय, 0.84, दॅट इज इट्स रेशो. हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. तर हे आपल्याला मोस्ट ऑफ काही MCQमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल लेंथ दिलेली आहे, पण मोस्टली आपल्याला कोणती लेंथची गरज आहे, मॅग्नेटिक लेंथ. इन द मॅग्नेटिझम फॉर द कॅल्क्युलेशन ऑर एनी कॅल्क्युलेटरी क्वेश्चन वी रिक्वायर्ड द मॅग्नेटिक लेंथ, नॉट द जॉमेट्रिकल लेंथ. सो यू मस्ट हैव टू नो दैट नॉलेज हाउ टू कन्वर्ट द जॉमेट्रिकल लेंथ इनटू द मैग्नेटिक लेंथ. ठीक है ना बेटा. तो यहाँ पे देखो, ये मैंने यहाँ पे बता दिया. सो दैट इज द मैग्नेटिक डाइपोल एंड डाइपोल मूवमेंट. यहाँ पे देख लो, इसके पहले भी हमने डाइपोल मूवमेंट लिया है, अभी भी ले रहे हैं. याच्या अगोदर करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये M इज इक्वल टू क्या लिया था, NIA. आणि इथे मॅग्नेटिक डायपोल घेतोय आपण. आणि हा मॅग्नेटिक डायपोल कितना होगा बेटा, देख ले ठीक से. तो मैं यहाँ पे डायग्राम निकालता हूँ. व्हाट इज दैट डायग्राम. सो इथे पोल घेतोय, दैट इज हियर यस पोल. या तो मैं यहाँ पे देखा जाए बेटा, यहाँ पे N पोल लेता हूँ, दैट इज कॉल्ड एज द प्लस M. यस पोल घेतो म्हणजेच काय रे बेटा, -M. ओके, सो दॅट इज हियर. आता आपल्याला काय घ्यायचं बेटा, मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट डिनोटेड बाय कॅपिटल M. आणि याची डायरेक्शन कधी पण काय असते बेटा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते, डिनोटेड बाय कॅपिटल M. कीप इट इन माइंड. मॅग्नेटिक लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट, मैग्नेटिक डायपोल मूवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड की डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड की डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट की डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. प्लीज लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. मॅग्नेटिक फील्ड की डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट की डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल M. अँड कॅपिटल M आपण मॅग्नेटिक लेंथ जी असते ना बेटा, मॅग्नेटिक लेंथ इज नथिंग बट दोन पोलमधली लेंथ. आणि ती आपण कितीने रिप्रेझेंट करतोय, 2L. सो दॅट इज द मॅग्नेटिक लेंथ. कुठे गेली आपली इथे मॅग्नेटिक लेंथ,
सो कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक लेंथ. आणि ह्या मॅग्नेटिक लेंथ आहे ना, त्या मॅग्नेटिक लेंथची किती असते नेहमी 2L असते. सेंटरपासून लेफ्ट साईडला L आणि राईट साईडला L. सो दॅट इज कॉल्ड ॲज हिअर द 2L. तर ही व्हॅल्यू किती आहे बेटा 2L. तर मग आपल्याला इथे कळायला पाहिजे व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट पॉईंट इज देअर. ते म्हणजेच याची मॅग्नेटिक मुवमेंट किती असते. सो मॅग्नेटिक मुवमेंट इज अ व्हेक्टर आणि त्याची व्हॅल्यू असते स्मॉल m इंटू 2L. आता हे काय आहे बेटा स्मॉल m इंटू 2L. इथे जर पाहिलं मी तर मोस्टली जर इथे पाहिलं तो मैं ऐसे भी लिख सकता हूँ, किसी को प्रॉब्लम है क्या देख लो बेटा. इथे कैपिटल M इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L. सो दॅट इज हियर. आणि हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. व्हॉट इज दॅट कॅपिटल M मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. M पोल स्ट्रेंथ ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याचं मॅग्नेट्यूड इंटू 2L. 2L इज नथिंग बट याला काय म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. सो हे त्याचं काय झालं बेटा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. बहुत बार मी जर बघितलं तुम्हाला तर रेग्युलर लेक्चरमध्ये तुम्हाला घेतलं होतं रिझल्टंट ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट. अपन जर इथे पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा बहुत सारे क्वेश्चंस भी मैंने लिए हैं, फिर भी मैं आपको यहाँ पे बता रहा हूँ. सो व्हाट इज दैट. सो इथे एक डायपोल है, ठीक है, और यहाँ पे एक डायपोल है. यहाँ पे n पोल, इथे s पोल, इथे n पोल, इथे s पोल. इनके बीच का एंगल कितना है बेटा थीटा. आपल्याला जर पाहिलं तर n टू s s टू n हे रिलेशन आपल्याला कळायला पाहिजे. s टू n आपण जर वाटलं तर ये ऐसे लेते डायग्राम. हाँ सो दॅट इज हियर थोडासा कन्व्हिनियंट. आपल्याकडे जागा थोडीशी कमी आहे. सो ये यहाँ पे है और ये यहाँ पे है. ठीक है बेटा. ओके. इथे घेतो s पोल, इथे घेतो n पोल, इथे घेतो s पोल, इथे घेतो n पोल. इथून इथपर्यंत बघितलं तर याला म्हणूया मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट नंबर 1 आणि याला म्हणूया मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दॅट इज नंबर 2. यांच्या मधला अँगल किती आहे बेटा थीटा. सो दॅट इज द थीटा. आणि हे दोन्ही पण वेक्टर आहेत आणि यांचा रिझल्टंट काढायचा म्हणजे ट्रायंगल लॉ. आणि ट्रायंगल लॉमध्ये रिझल्टंटचा फॉर्म्युला काय होईल r इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस 2ab कॉस थीटा. सो यहाँ पे देख लो बेटा अंडर रूट क्या आएगा बेटा m1 स्क्वायर प्लस m2 स्क्वायर प्लस 2 m1 m2 कॉस थीटा. हाँ या ना बेटा. ओके. m1 इज अ पहिला बार मॅग्नेट की डायपोल मुवमेंट, m2 इज अ दुसरा बार मॅग्नेट की डायपोल मुवमेंट अँड थीटा इज द अँगल बिटवीन देम. मग तो कधी टी शेपमध्ये असेल, एल शेपमध्ये असेल किंवा पॅरलल असतील किंवा अँटी पॅरलल असेल. दॅट टाइम यू हैव टू पुट ओनली देयर एंगल, वी गेट दैट रिजल्टेंट वैल्यू. ठीक है ना बेटा. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. याचा युनिट काय आहे एम्पियर मीटर. द डायरेक्शन ऑफ द डायपोल मुवमेंट इज फ्रॉम साउथ पोल टू द नॉर्थ पोल अलॉन्ग द एक्सिस ऑफ द मैग्नेट. ठीक है. हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. चलिए अभी नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आपण इथे घेऊया. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इंटरेस्टिंग. याच्यावरती पण भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत. कुलम्स लॉ इन मॅग्नेटिझम. देखले बेटा कुलम्स लॉ तर दोन आहेत. देर आर द 2 कुलम्स लॉ. कुलम्स लॉ हा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पण आहे आणि कुलम्स लॉ हा मॅग्नेटिझममध्ये आहे. पण मोस्टली क्वेश्चन आस्क रिलेटेड टू द इलेक्ट्रोस्टॅटिक बट व्हेरी फ्यू चान्सेस टू आस्क द क्वेश्चन ऑन द कुलम्स लॉ ऑफ द मॅग्नेट. मॅग्नेटच्या कुलम लॉवरती फ्यू चान्सेस आहेत की येण्याचे, म्हणून मी इथे हा पॉईंट नोट केला आहे. दॅट इज अ कंपल्सरी. हे आपल्याला कळायला पाहिजे. क्या पता क्वेश्चन आ सकता है, रेयरली क्वेश्चन्स आएंगे इस पे. आपल्याला माहिती आहे ते म्हणजेच काय आपण ग्रॅव्हिटेशनल बरोबर पण स्टडी केलेली आहे बेटा. ग्रॅव्हिटेशनल लॉ, कुलम्स लॉ हे पण आपल्याला इथे आहेत. आणि इथे जर बघितलं कुलम्स लॉ दोन आहेत. कुलम्स लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि कुलम्स लॉ फॉर द मॅग्नेटोस्टॅटिक किंवा त्याला आपण काय म्हणूया मॅग्नेटिझम म्हणू शकतो किंवा याचं या टॉपिकचं दुसरं एक नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटोस्टॅटिक. तो यहाँ पे देख लो बेटा कैसे है. ग्रेविटेशनल फोर्स काय आहे F इज इक्वल टू m1 m2. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. इथे पण F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. बट फरक एवढा आहे बेटा m1 इज अ पोल स्ट्रेंथ ऑफ द फर्स्ट मॅग्नेट आणि m2 इज द पोल स्ट्रेंथ ऑफ द सेकंड मॅग्नेट. कारण इथे आपल्याकडे किती मॅग्नेट दिले तर बेटा यहाँ पे अपने को 2 मॅग्नेट दिया है. ठीक आहे ना बेटा. तर हे m1 आणि m2 काय झालं बेटा पोल स्ट्रेंथ झाली. ओके. अँड दॅट इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. म्हणजेच F इज इक्वल टू k इंटू m1 m2 बाय r स्क्वेअर. F इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फोर्स, K is called as the magnetic constant, m1 is the pole strength of first magnet and m2 is the pole strength of second magnet divided by r square, that is the distance between the two poles of the two magnet. दोन मॅग्नेट दिलेत हा, एक मॅग्नेट नाही घेतलं, दोन मॅग्नेट. पण आपल्याला एवढं कळालं पाहिजे बेटा, जैसे की यहाँ पे देखा गया है तो ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण कॉन्स्टंट काय घेतो कॅपिटल G.
इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय घेतो 1/4πε0k आणि मॅग्नेटिझममध्ये काय घ्यायचं μ0/4π दॅट इज द मॅग्नेटिक कॉन्स्टंट, दॅट इज द मैग्नेटिक कांस्टेंट, दैट इज द इलेक्ट्रोस्टैटिक कांस्टेंट एंड दैट इज द ग्रेविटेशनल कांस्टेंट। तो मैंने यहाँ पे क्या लिया है, मैग्नेटिक फोर्स बाय द कूलम्स लॉ इज इक्वल टू μ0/4π इंटू m1m2/r²। ठीक है, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। सो दॅट इज हियर वेक्टर फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर वेक्टर फॉर्ममध्ये पण घेऊ शकतो। जर वरती युनिट वेक्टर घेतला तर खाली r² येईल बेटा, जर वरती कंप्लीट वेक्टर घेतला तर खाली काय येईल बेटा r³ येईल। आर यू गेटिंग माय पॉइंट? तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। तो चलिए बेटा हम नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट इज हियर आणि तो नेक्स्ट पॉइंट काय आहे चेक करूया। सो दॅट इज हियर मॅग्नेटिक इंटेन्सिटी और मैग्नेटाइजिंग फोर्स, मैग्नेटिक इंटेन्सिटी और मैग्नेटाइजिंग फोर्स। व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक इंटेन्सिटी? मराठीत आपण त्याला तीव्रता, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पण आहे, ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी पण आहे त्याची, मॅग्नेटिक इंटेन्सिटी। आपण ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी कॅपिटल ई घेतली आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटी कॅपिटल ई घेतली आहे, इथं मात्र आपण काय घेतो एच। मॅग्नेटिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द नॉर्थ पोल ऑफ युनिट पोल स्ट्रेंथ प्लेस्ड ॲट दॅट पॉइंट ड्यू टू द पोल स्ट्रेंथ ऑफ द गिवन मॅग्नेट। याचा एक सिंपल बात आहे की व्हॉट इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी? मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड पर युनिट परमॅबिलिटी। परमॅबिलिटी आपण जर बघितलं तर परमिटिव्हिटी आणि परमॅबिलिटी, परमॅबिलिटी वी हॅव टू कन्सिडर इन द मॅग्नेटिझम अँड परमिटिव्हिटी वी हॅव टू कन्सिडर इन द इलेक्ट्रोस्टॅटिक। सो दॅट इज हियर। इट इज ऑल्सो डिफाइंड एज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पर युनिट लेंथ। हायलाइट करो इसको, याला आपण अजून एक म्हणू शकतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पर युनिट लेंथ। इट कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज द डिग्री और एक्सटेंट टू विच द मॅग्नेटिक फील्ड कॅन मॅग्नेटाइज द सबस्टन्स। परत काय, इट कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्लोविंग विथ अ युनिट व्हेलॉसिटी इन द डायरेक्शन ऑफ नॉर्मल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड। इट्स SI युनिट इज द एम्पियर टर्न्स पर लिनियर मीटर। ओके, इट इज CGS युनिट इज ओरस्टेड। ओरस्टेड हे लक्षात ठेवा। मैग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एंड द मैग्नेटिक फील्ड और मैग्नेटिक इंडक्शन और मैग्नेटिक फ्लक्स डेंसिटी। बेटा मैंने भी आपको यहाँ पे बता दिया है, देर आर द 4 वर्ड सिनोनिम्स वर्ड, त्यांचं मिनिंग एकच आहे। मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हे सगळे काही एकच आहेत अँड दॅट इज द इम्पॉर्टंट डिनोटेड बाय बी। आपण बीला काय घेतो मॅग्नेटिक फील्ड। सो व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया ऑफ द सबस्टन्स। सो बी इज इक्वल टू म्यू इंटू एच। ओके, अँड इट्स SI युनिट इज वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला। परत इथे इट्स CGS युनिट इज अ गॉस आणि 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁻⁴ टेस्ला। ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। दैट इज द वेरी इंपॉर्टंट पॉइंट इज हियर। आपण जर पाहिलं इथे तर सेम आपण फ्लक्स दोन टॉपिकमध्ये घेतलेत, एक इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इथे काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स। ये आपको समझ में आना चाहिए। इंडिकेशन आर व्हेरी इंपॉर्टंट। नोटेशन एच म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी। ठीक है, अभी हम नेक्स्ट जाएंगे बेटा। व्हॉट इज दॅट नेक्स्ट? सो नेक्स्ट इज देअर आणि ते म्हणजेच काय आहे। सो लुक ॲट हियर, व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक फ्लक्स अँड व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे? इट इज डिफाइंड ॲट। आता मॅग्नेटिक फ्लक्सबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्या ट्रिक्ससुद्धा सांगितल्या आहेत। व्हॉट इज दॅट? इथे जर बघितलं तर दॅट इज द युनिट एरिया नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्स। इथे जर पाहिलं आपण सो नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन ऑफ फोर्सेस पासिंग नॉर्मली ओव्हर द युनिट एरिया आणि हे आहे नॉर्मल युनिट एरिया ए, हे आहे मॅग्नेटिक फील्ड आणि डिनोटेड बाय फ्लक्स फाय। फाय इज इक्वल टू मी तुम्हाला सांगितलं आहे। सो दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स असेल तर बी इंटू DS अँड दॅट इज नथिंग बट द डॉट प्रोडक्ट BDS कॉस थीटा आणि इलेक्ट्रिक असेल तर फाय इज इक्वल टू E इंटू DS। सो दॅट इज द EDS आणि इथे पण डॉट प्रोडक्ट येईल बेटा आणि थीटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड द युनिट एरिया। ह्या दोघांमधलं आपण इथे DS पण घेऊ शकतो किंवा ए पण घेऊ शकतो। म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू वेक्टर B डॉट वेक्टर ए आणि इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू दॅट इज अ वेक्टर E डॉट वेक्टर ए। हे आपल्याला इथे कळालं पाहिजे आणि त्याच्यावरून आपण त्याच्या 3 टाईप घेतले होते। यू कॅन चेक इन युअर रेग्युलर व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं
पॉझिटिव्ह फ्लक्स, निगेटिव्ह फ्लक्स, इन्क्लाइन फ्लक्स अँड झिरो फ्लक्स हे आपण कंडिशन्स घेतलेले आहेत अँड दॅट कंडिशन डिपेंड अपॉन द अँगल 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. सो दॅट इज हिअर. हे आपल्याला कळायला पाहिजे. ओके, द रिलेशन बिटवीन द बी अँड एच. बी इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फील्ड अँड एच इज कॉल्ड ॲज द मैग्नेटिक इंटेंसिटी. सो बी इज इक्वल टू म्यू इंटू एच, या तो हम इसको ऐसे भी बोल सकते हैं. सो दॅट इज हियर एच इज इक्वल टू बी बाय म्यू. हे आपल्याला इथे रिलेशन्स कळाले पाहिजेत. सो मॅग्नेटिक परमॅबिलिटी, जसं परमॅबिलिटी काय असतं, जसं आपण जर बघितलं परमिटिव्हिटी पण असतं, दॅट इज द परमॅबिलिटी. परमॅबिलिटी अँड परमिटिव्हिटी टर्म्स आर रिलेटेड टू द सराउंडिंग मीडियम विच कॅन हेल्प ऑर नॉट हेल्प फॉर द मॅग्नेटिझम ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन. ठीक आहे, हे कळायला पाहिजे. फॉर द मॅग्नेटिझम वी कंडिशन दे आर हॅव्हिंग द नेम परमॅबिलिटी अँड फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक दॅट इज द परमिटिव्हिटी. ठीक है, इट इज द डिग्री ऑफ एक्सटेंट. डिग्री ऑफ द एक्सटेंट इज नथिंग बट पॉसिबिलिटी टू विच द मैग्नेटिक लाइन ऑफ फोर्स कैन पास एंटर द सब्सटेंस सराउंडिंग टू इट एंड इट्स SI यूनिट इज टेस्ला मीटर पर एम्पियर और वेबर पर एम्पियर मीटर. और इथे जर बघितलं तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी पर मीटर. हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी. रिलेटिव्ह जसं आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तसं रिलेटिव्ह परमॅबिलिटी पण आहे. इट इज द रेशो ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन द मटेरियल टू दॅट इन व्हॅक्यूम. म्हणजे मी इथं म्हणू शकतो म्यू आर इज इक्वल टू, आता इथे बघ दोन फॉर्म्युले आहेत, कभी भी मत बोलो बच्चे, बस इतना ही याद रखते हैं, इतना नहीं. तर मग आपल्याला कळायला पाहिजे रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इन मीडियम अपॉन मॅग्नेटिक फील्ड इन व्हॅक्यूम, और रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज कॉल्ड परमॅबिलिटी इन मीडियम अपॉन परमॅबिलिटी इन द व्हॅक्यूम. ठीक आहे, एकदम इंटरेस्टिंग पॉईंट. मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट इथे कलेक्ट केलेत इझी गोईंगमध्ये तुम्हाला डेव्हलप करायला. इट कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी ऑफ द मटेरियल टू दॅट इन व्हॅक्यूम. ठीक आहे, कॉन्फिडन्स थोड़ा बिल्ड झाला पाहिजे, प्लॅनिंग एकदम परफेक्ट पाहिजे, इंटरेस्टिंग पाहिजे आणि स्मार्ट वर्क इज व्हेरी इंपॉर्टंट, नॉट द डोंकी वर्क. ठीक है बेटा, चलो अभी हम आगे जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? काय आहे नेक्स्ट पॉइंट? लक्ष दे बेटा. सो लुक ॲट हियर. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय असतं हे सगळ्यात मेन आहे. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटायझेशन ऑल्सो आपण त्याला म्हणूया मॅग्नेटिक मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. त्याला आपण मॅग्नेटायझेशन आपल्या रेग्युलरमध्ये आपण जर व्हिडिओमध्ये MZ घेतलं तर मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू M/V मॅग्नेटिक मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम, ज्याला की आपण इथे काय म्हणतोय आता I, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटायझेशन. इट इज द डिग्री टू विच द सबस्टन्स इज मॅग्नेटाइज्ड व्हेन प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. समजा आपण एखाद्याला म्हणलं की एखाद्या मटेरियलमध्ये मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टी आहे, कधी म्हणायचं? जर या बॉडीला, ह्या एक बॉडी आहे किंवा हे एक मटेरियल आहे, याला जर मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं आणि याच्यामध्ये जर मॅग्नेटिक प्रॉपर्टी आली तर वी कॅन से दॅट इज द हॅव्हिंग द मॅग्नेटायझेशन. त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी आहे? मॅग्नेटायझेशन. इथे मेन्शन केलं बेटा, इट इज द डिग्री टू विच अ सबस्टन्स इज मॅग्नेटाइज्ड व्हेन प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. ओके, then it can also be defined as the magnetic dipole moment acquired per unit volume of the substance. आता याच्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर याला आपण असं पण डेव्हलप करू शकतो एक्सेप्शनल कंडिशनमध्ये MZ इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L आणि हे जे आपण घेतलेलं बार मॅग्नेट आहे त्याची लेंथ पण 2L घेतली, दॅट इज कॉल्ड ॲज द A इंटू 2L. सो दॅट 2L अँड 2L गेट कॅन्सल. फॉर दॅट युनिट कंडिशन इट इज ऑल्सो नोन ॲज द पोल स्ट्रेंथ पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. जर आपल्याला दिलेला बार मॅग्नेटची लेंथ किती आहे बेटा? 2L आहे आणि वरती काय आहे? मॅग्नेटिक मुवमेंट स्मॉल m इंटू 2L आणि याचा एरिया इंटू 2L गेट कैंसल, पोल स्ट्रेंथ पर यूनिट क्रॉस सेक्शनल एरिया. तो ये भी आपको यहाँ पे समझ में आना चाहिए बेटा. सो दैट इज ऑल्सो इंटरेस्टिंग. सो हे समजते आपल्याला. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो दॅट इज हिअर. आणि इथे आपण हे डेव्हलप करून इथे घेतलं आहे बघ, पोल स्ट्रेंथ पर युनिट एरिया. SI युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन इज एम्पियर पर मीटर. मॅग्नेटिक ससेप्टॅबिलिटी. आता व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक ससेप्टॅबिलिटीला आपण X आणि इथे M घेत होतो. मॅग्नेटिक ससेप्टॅबिलिटी इज नथिंग बट हाऊ इझिली, आता बघ, हाऊ इझिली द गिवन मॅग्नेट बिकम द मॅग्नेटाइज्ड.
त्याला आपण मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी असं म्हणूया. हाऊ इझिली इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स विच कॅन शो द इझिली सबस्टन्स कॅन बी मॅग्नेटाइज. एखादं मटेरियल किती इझिली मॅग्नेटाइज होतं त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. द हाऊ इझिली द गिवन मटेरियल बिकम मॅग्नेटाइज्ड इज नोन ॲज द मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. दॅट इज डिनोटेड बाय एक्स पण म्हणूया नाहीतर EM म्हणूया. इट कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज द रेशो ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन in the substance to the magnetic intensity. म्हणजेच that is here xm is equal to I upon h. So that is the magnetization. याला आपण magnetization upon magnetic intensity, that is the susceptibility. हे आपण इथे घेतले I/h आणि याला युनिट आहे का बेटा, नाही आहे. इट इज अ युनिटलेस टर्म आणि याच्या रिलेटेड हे एक टर्म आहे. सो दॅट इज द रिलेटिव्ह परमेबिलिटी इक्वल टू 1 प्लस ससेप्टेबिलिटी. रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक परमेबिलिटी अँड द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. सो the relation between magnetic permeability and the susceptibility. ठीक आहे, तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. ओके, देन वी विल टर्न टुवर्ड द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉइंट? अँड दॅट नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पल. याला मी डिराईव्ह करून दिलेलं आहे आणि याला ट्रिक पण दिलेली आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द मॅग्नेटिक डायपोल. आता आपण दोन टाईपचे पॉईंट घेतलेले आहेत बेटा. इथे मी परत एकदा डायग्राम काढतो. सो दॅट इज हिअर डायग्राम. इथे घेतो मी N पोल, इथे घेतो S पोल. याला आपण काय म्हणतो रे बेटा, ॲक्सिस म्हणतो आहे. आणि याला आपण इथे जर पाहिलं तर काय म्हणतो रे बेटा, इक्वेटर. आपण एक पॉईंट ॲक्सिसवरती घ्यायचो आणि एक इक्वेटरवरती, आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड, तसंच आपण इलेक्ट्रिक फील्ड पण काढली आहे. आणि हे काढताना आपण फॉर्म्युला कसा घेतला होता हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. अँड दॅट फॉर्म्युला इज नथिंग बट त्याच्यामध्ये क्यूब येतो. सो दॅट इज हिअर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड काय आहे फॉर्म्युला, BP दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस इज इक्वल टू μ0/4π इंटू 2m/r³ किंवा x³. आणि परत इथे जर इक्वेटरवरती μ0/4π इंटू m/y³ किंवा त्याला आपण काय म्हणतो r³. आणि आपल्याला जर डिटेलमध्ये दिलं असेल तो दॅट इज हिअर दॅट फॉर्म्युला. हे पण आपण डेव्हलप केला आहे. सो लेकिन इसकी इतनी ज़्यादा ज़रूरत है नहीं बेटा, इतनी ज़्यादा ज़रूरत इसकी भी नहीं है, इसकी भी नहीं है, लेकिन इसकी ज़्यादा ज़रूरत आहे कारण याच्या रिलेटेड क्वेश्चन येतो. आणि या क्वेश्चनमध्ये परत असं पण होणार आहे. आणि ते म्हणजेच काय, जर त्या दोन्ही पॉईंटचं डिस्टन्स याच्या सेंटरपासून सेम असेल तर वी कॅन पुट हिअर लाईक दॅट. आणि ते म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड ॲट ॲक्सिस इज इक्वल टू 2 इंटू मॅग्नेटिक फील्ड ॲट इक्वेटर. तो ये रिलेशन्स पण आपल्याला इथे समजले पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. ही डायग्राम थोड़ी कॉम्प्लिकेटेड वाटते है पण ये मैंने आपको बहुत अच्छे से बता दिया है. काय आहे हा पॉईंट की एखाद्या बार मॅग्नेटच्या ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्ड काढणे किंवा एखाद्या बार मॅग्नेटच्या इक्वेटरवरती मॅग्नेटिक फील्ड काढणे. आणि जर आपल्याला इथे जर पाहिलं ॲक्सिसवरती काढायची आहे तर μ0/4π इज अ कॉन्स्टंट इंटू 2m/r³. आणि इथं आहे जशाला तसं μ0/4π फक्त m/r³. इट इज फॉर इक्वेटर अँड इट इज फॉर द, सो दैट इज हियर पोल्स. ओके, हे रिलेशन्स आपल्याला समजले पाहिजेत. चलो अभी हम आगे जाएंगे बेटा. व्हॉट इज दॅट पॉईंट? दॅट पॉईंट इज ऑल्सो वन ऑफ द इंटरेस्टिंग पॉईंट. काय आहे पॉईंट, लक्ष दे बेटा. सो दॅट इज हिअर टॉर्क ऑर द मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मी याच्यामध्ये कन्सेप्ट दिली आहे. लुक ॲट हिअर. ते म्हणजेच काय, दिस इज अ बार मॅग्नेट. जर आपण बार मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आणि नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर डिफरन्स काय आहे. सो लिसन केअरफुली. व्हेन द एनी बार मॅग्नेट इज केप्ट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन इट एक्सपिरियन्स ओनली टॉर्क. But if the any bar magnet is kept in a non-uniform magnetic field then it experiences the force as well as torque. Uniform magnetic field मध्ये only torque and non-uniform magnetic field में force भी आएगा और torque भी आएगा. So that is here. ही आहे आपली युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हे बार मॅग्नेट ठेवलं आहे आणि याच्यावरती दोन फोर्स तयार होतात. जर मी इथं S पोल घेतला तर S पोलवरती जो फोर्स असतो दॅट F इज इक्वल टू -mv. कीप इट इन माइंड. आणि इथे जर N पोल घेतला तर त्याच्यावरचा फोर्स असतो F इज इक्वल टू +mb. सो दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्स ॲक्ट ऑन द टू पोल्स ऑफ द बार मॅग्नेट. स्मॉल m इज अ पोल स्ट्रेंथ अँड b इज द एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. S पोलवरती निगेटिव्ह फोर्स, N पोलवरती पॉझिटिव्ह फोर्स, दोघांची डायरेक्शन अपोजिट, मॅग्नेट्यूड सेम. म्हणून या कंडिशनमध्ये नेट फोर्स किती येणार आहे, 0. देन वी कॅन से दॅट द नेट फोर्स इज 0. इथं दिलेलं आहे आपण द फोर्सेस ऑफ द मॅग्नेट्यूड mb ॲक्ट अपोजिट टू इच अदर अँड हेन्स the net force acting on the bar magnet due to the external uniform magnetic field is 0.
नेट फोर्स, कारण का दोनों का मैग्नीट्यूड सेम है, डायरेक्शन क्या है अपोजिट, दे विल कैंसल टू ईच अदर, इट एक्सपीरियंस दैट टॉर्क एंड दैट टॉर्क इज इक्वल टू टाउ इज इक्वल टू एम बी. सो दैट इज हियर टाउ इज अ वेक्टर कॅपिटल एम क्रॉस बी, इट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ. त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डला राईट साईडला ठेवायचं, लेफ्ट साईड नहीं रखना है बेटा, नहीं तो निगेटिव्ह लगाना पडेगा. अँड दॅट इज इट्स डिटेल. हे आपल्याला इथं कळालं पाहिजे. क्रॉस प्रोडक्ट इज देअर. द डायरेक्शन ऑफ द टॉर्क इज परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड कंटेन द वेक्टर एम अँड वेक्टर बी. याचा अर्थ असा झाला की वेक्टर बी आणि वेक्टर एम हे एका प्लेनवर आहेत आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर बाय द राइट हैंड थंब रूल ऑफ द वेक्टर. ठीक है, तो चलो अभी हम आगे जाएंगे. सो व्हाट इज हियर, व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट. सो नेक्स्ट पॉइंट इज हियर, ते म्हणजेच काय. सो व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट, देख लो बेटा. वर्क डन ऑन द मैग्नेटिक डायपोल इन ब्रैकेट बार मैग्नेट इन यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड. आपको एक मालूम होना चाहिए, याला मी म्हणत होतो रोटेटिंग वर्क डन. आपण दोन टाइपचे वर्क डन घेतो, एक साधा वर्क डन और दूसरा रोटेटिंग, क्योंकि ये गोल गोल घूम रहा है. फोर्स देता है साधा वर्क डन, दैट इज हियर, और टॉर्क देता है रोटेटिंग वर्क डन. आणि मग रोटेटिंग वर्क डन आपण कसं काढणार आहे, रोटेशनल मोशनमध्ये आपण घेतलेलं आहे बघा. रोटेशनल मोशनमध्ये रोटेशनल वर्क डन इज इक्वल टू टाउ इंटू थीटा, दॅट इज कॉल्ड टाउ इंटू थीटा. टाउ एम बी साइन थीटा अँड डी थीटा, याचं आपण इंटिग्रेशन काढलं तर एम बी साइन थीटा डी थीटा दॅट इज अ वर्क डन इज इक्वल टू एम बी कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2. कधी पण लक्षात ठेवायचं बेटा, ज्यावेळेस कॉस येतं त्यावेळेस फायनल मायनस इनिशियल घेता येत नाही, इनिशियल मायनस फायनल घ्यावं लागेल. Why? Because the cos minimum angle gives the maximum value and cos maximum angle gives the minimum value. Therefore, the work done is equal to MB initial angle minus the final angle. Its potential energy is also taken, आणि याची पोटेंशियल एनर्जी घेताना पण पोटेंशियल एनर्जी, बिकॉज द वर्क डन स्टोर्ड ॲज अ पोटेंशियल एनर्जी एंड दैट हैविंग द फॉर्मूला माइनस एम बी कॉस थीटा. कीप इट इन माइंड. तो यहाँ पे देख लो बेटा, टॉर्क पण माहीत झाला, रोटेटिंग वर्क डन एंड दैट इज द पोटेंशियल एनर्जी. नोट द पोटेंशियल एनर्जी कैन बी टेकन जीरो आर्बिट्री एट एन पोजिशन ऑन द डायपोल. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दैट इज हियर. चले बेटा नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट, देख लो नेक्स्ट पॉइंट काय आहे. तो नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट, इथे जर पाहिलं आपण द टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम. मोस्टली मी तुम्हाला मॅग्नेटिझममध्ये दोन अँगल घेतलेत, एक अँगल ऑफ डिक्लायनेशन आणि अँगल ऑफ इन्क्लायनेशन. अँगल ऑफ डिक्लायनेशन डीप आणि अँगल ऑफ इन्क्लायनेशन असे किती अँगल घेतलेत बेटा, दोन अँगल. त्यातलं एक फिक्स अँगल आहे आणि दुसरा व्हॅरिएबल आहे. जो इन्क्लायनेशन आहे 11.3 डिग्री आहे आणि जो डीप आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी व्ही बाय बी एच. आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच इथे सांगणार आहे. यहाँ पे देख लो बेटा, सिंपल सी बात है, दैट इज नथिंग बट द अर्थ. इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे, इथं वेस्ट आहे आणि इथं कोण आहे बेटा, ईस्ट आहे. जो ॲक्सिस बघा इथे, आणि जर मी इथे जर पाहिलं मॅग्नेटला जर मी फ्रीली सस्पेंड केलं तर तो असा इथं डेव्हलप होतो. सो दॅट इज हियर. आणि इथे आपल्याला कळालं पाहिजे की हे आणि हे काहीतरी अँगल तयार करतात, दॅट इज द अँगल 11.3 डिग्री. तर हे रिलेशन्स कळालं पाहिजे. जो ॲक्सिस पोल्समधून जातो दॅट इज कॉल्ड ॲज, जो पोल्समधून जातो त्याला आपण म्हणायचं जिओग्राफिकल ॲक्सिस, आणि जो मॅग्नेटच्या पोल्समधून जातो दॅट इज अ मॅग्नेटिक ॲक्सिस. जो प्लेन पोल्समधून जातो जॉग्राफिकच्या त्याला म्हणायचं जॉग्राफिकल मेरिडियन, आणि जो प्लेन जातो कुणामधून, पोल्समधून मॅग्नेटच्या, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक मेरिडियन. ओके, आणि त्याला परपेंडिक्युलर प्लेन असतात त्याला म्हणायचं जॉग्राफिकल इक्वेटर अँड जॉग्राफिकल मॅग्नेटिक इक्वेटर. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. सो दॅट इज हियर बेटा. सेन वी विल टर्न टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. काय आहे, डिक्लायनेशन, दॅट इज द अँगल ऑफ डीप. अँगल ऑफ डीप इज इक्वल टू, अँगल ऑफ डीप म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सने, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सने हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल. ओके, द अँगल बिटवीन द मॅग्नेटिक मेरिडियन अँड द जॉमेट्रिकल मेरिडियन ॲट इन प्लेन द डिक्लायनेशन प्लेस. इट व्हॅरीज फ्रॉम द place to place. So that is here the lines shown on the magnetic map through the places that the isogonic and the agonic. काही गरज नाही एवढी. आणि हा डीप आहे आपला. द अँगल बिटवीन द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द अर्थ मॅग्नेटिक फील्ड अँड द अर्थ्स रिझल्टंट फील्ड ॲट द प्लेस इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ डीप. इट इज द 0 ॲट द इक्वेटर अँड 90 डिग्री ॲट द पोल्स. हे आपल्याला कळालं पाहिजे. लाईन्स ड्रॉन up on the map through the places that have the same deep are called as the isoclinic. So, and the line drawn throughout the places that have zero deep is known as the aclinic. So, it is the magnetic equator. Okay, that is here. मी तुम्हाला इथे दोन टाइप दिलेले आहेत. एक आहे अँगल ऑफ डीप, त्याचा फॉर्म्युला पण पुढे आता आपण नेक्स्ट डेव्हलप करूया. सो दॅट इज हियर. तो चलिए आगे के पॉइंट की तरफ जाएंगे.
सो दॅट इज हियर. आणि तो म्हणजेच काय आहे, यहाँ पे देख लो बेटा, हॉरिजॉन्टल कंपोनेंट ऑफ द अर्थ मैग्नेटिक फील्ड. सो अर्थ के दोन मैग्नेटिक फील्ड यहाँ पे देख लो बेटा, जैसे कि यहाँ पे देख लो ये हॉरिजॉन्टल है और ये ऐसे जा रहा है, तो याचे दोन कंपोनेंट झाले. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड. एक कंपोनेंट आहे हॉरिझॉन्टल डिनोटेड बाय BH आणि दुसरा कंपोनेंट आहे BV. सो दॅट इज हियर. याला जर शिफ्ट केलं तर वरच्या साईडला येईल आणि दॅट इज नथिंग बट द अँगल ऑफ डीप डेल्टा. आणि याचा फॉर्म्युला काय होईल, सो दॅट इज हियर टॅन डेल्टा इज इक्वल BV बाय BH. आणि BV आणि BH हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंटमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. आणि आपण जर इथे ट्रायंगल लॉ यूज केला तर फॉर्म्युला काय येईल, B इज इक्वल टू BH स्क्वेअर प्लस BV स्क्वेअर प्लस 2BV BH कॉस 90 दॅट बिकम 0. वी गेट दॅट फॉर्म्युला. ओके, हे रिलेशन्स पण आपल्याला कळाले पाहिजेत. आणि आत्ता जो मी टॅन थिटा इज इक्वल टू BV बाय BH घेतलो होतो, व्हर्टिकल कंपोनंट अपॉन द हॉरिझॉन्टल कंपोनंट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द टँजंट लॉ. सो दॅट इज हियर. इफ द मॅग्नेटिक निडल इज सस्पेंडेड इन अ region where two uniform magnetic fields are perpendicular to each other, then the needle will align itself along the direction of the resultant field of the two fields at an angle theta, such that the tangent of the angle is the ratio of the two fields. Tan theta is equal to B2 by B1, that is called BV by BH. So that is here. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलिए अभी नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट, आपल्याला इथे माहीत पाहिजे काय रे बेटा, मॅग्नेटिक मटेरियल. देअर आर द 3 टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आणि आपण यांना स्टडी करताना क्या करते हो, सबसे बुरा वाईट कोण आहे, डाय. थोडा अच्छा कोण आहे, पॅरा. सबसे अच्छा कोण आहे बेटा, फेरो. आणि याचे आपल्याला काही कंडिशन्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत, बिकॉज द व्हेरी नंबर ऑफ क्वेश्चन्स आर आस्क इन दॅट प्रिव्हियस एक्झामिनेशन रिलेटेड टू द मॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल कुणाला म्हणायचं, द डायमॅग्नेटिक सबस्टन्स आर दोज सबस्टन्स विच आर फ्रीली रिपेल्ड. तो काय होते तर बेटा, रिपेल्ड. हा अट्रॅक्ट होतो आणि हा पण अट्रॅक्ट होतो, पण फरक एवढा आहे की इट ओनली अट्रॅक्ट अँड इट इज अ स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. याचे जर आपण एक्झाम्पल बघितले तर दॅट इज अँटीमनी, बिस्मथ, कॉपर, गोल्ड, सिल्वर, कॉर्ड्स, मर्क्युरी, अल्कोहोल, वॉटर, हायड्रोजन, एअर, आर्गॉन एक्सेट्रा. पॅरा, ॲल्युमिनियम, क्रोमियम, अल्कली अँड अल्कलाइन, अर्थ मेटल, परत प्लॅटिनियम, ऑक्सिजन, ETC. आणि फेरो कोणता आहे, आयर्न, कोबाल्ट, निकेल, गोल्डल्युमिनियम, परत हे काय रे बेटा, डायस्प्रोनियम, ETC. सो दॅट इज हियर. परत आपण जर पाहिलं डायमध्ये सेकंड पॉईंट घेऊया. व्हेन इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड देन मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स टेंड टू अवॉइड. त्याला अवॉइड करतात, त्याच्यातून क्रॉस होत नाहीत, त्याला असं बायपास करून बाहेर जातात. दॅट इज द अवॉइड. इथे तसं नाही आहे. द लाईन ऑफ फोर्स प्रेफर टू पास, ते त्याच्यामधून पास होतील. कुणाच्या बेटा, पॅरामध्ये. आणि स्ट्रॉंगली पास कुणामधून होतील रे बेटा, फेरोमध्ये. सो दॅट इज हियर. मोस्ट ऑफ पॉईंट पॅरा आणि फेरो सेमच असतात, फक्त हे लाईटली असतात आणि हे थोडे स्ट्रॉंगली असतात. दॅट इज द इम्पॉर्टंट. चलिए बेटा हम नेक्स्ट पॉईंट की तरफ जाएंगे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? द नेक्स्ट पॉईंट इज हियर. आणि तो नेक्स्ट पॉईंट काय आहे, सो लुक ॲट हियर. When placed in a non-uniform magnetic field, it moves from stronger to weaker. हा कुठून कुठे मूव होतो, stronger to weaker, and that can move from weaker to stronger. That can move also weaker to stronger. तर आपल्याला हे कळायला पाहिजे की कुठून कुठे मूव होतो. हा weaker, stronger to weaker आणि हे दोन्ही weaker to stronger. When a diamagnetic rod is freely suspended in uniform magnetic field, it align itself in a direction perpendicular. Magnetic field ला हा कसा अलाइन होतो बेटा, perpendicular. और ये दोनों कैसे अलाइन होते हैं बेटा, पॅरलल. ज्यावेळेस आपण त्याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवूया. सो दॅट इज हियर. त्याच्या डायग्राम पण दिल्यात. चलिए अभी हम आगे जाते हैं, पुढे जाऊया बेटा आपण. तो चलिए देख लेते हैं. सो इन diamagnetic liquid taken in a water glass, it placed in a uniform magnetic field, it collect away from the center when the magnetic poles are closer and collects at the center when the magnetic poles are further. जर समजा आपण मॅग्नेटिक पोल्स जर सेंटरला असेल तर असे 2 पार्ट तयार होतील त्याचे, आणि जर दूर असतील तर असा एकच पार्ट तयार होईल. इथे पाहिलं, इफ द पॅरामॅग्नेटिक लिक्विड इज टेकन इन अ वॉच ग्लास
Okay, in placed in a uniform magnetic field, it collect at the center when the magnetic poles are closer. ज्यावेळेस क्लोजर असतील त्यावेळेस कलेक्ट होईल, ज्यावेळेस क्लोजर असेल त्यावेळेस ते सेपरेट व्हायला जातील, ज्यावेळेस ते अवे असतील त्यावेळेस ते क्लोज येतील, ज्यावेळेस हे अवे त्यावेळेस ते सेपरेट होईल. दॅट इज ॲप्लिकेबल फॉर दॅट फेरो अँड पॅरा सेम अँड दॅट इज अपोजिट टू दॅट डाय. ओके बेटा, सो दॅट इज हियर. नेक्स्ट पॉईंट इज देअर. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? सो नेक्स्ट पॉईंट इज हियर. When the diamagnetic substance is placed in a magnetic field, it is weakly magnetized. वीकली म्हणजे आठवडा नाही बेटा, वीक बोले तो बहुत कम. अँड इट इज ऑल्सो वीकली मॅग्नेटाइज. आणि हे स्ट्रॉंगली, फक्त फरक एवढा आहे, वीकली मॅग्नेटाइज इन द डायरेक्शन अपोजिट टू द फील्ड. वीकली मॅग्नेटाइज इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. हे दोन्ही पण इन द डायरेक्शन आहेत आणि हे इन द अपोजिट डायरेक्शन आहे. हे वीकली आहे, ये भी वीकली आहे, ये स्ट्रॉंगली. दोघांची डायरेक्शन सेम आहे, एक वीक है और एक स्ट्रॉंग है. सो दॅट इज हियर. परत इंड्युस्ड डायपोल मुवमेंट एम इज अ निगेटिव्ह. डायपोल मुवमेंट याची निगेटिव्ह आहे आणि ह्या दोघांची काय बेटा पॉझिटिव्ह आहे. ओके, इंटेंसिटी ऑफ द मैग्नेटाइजेशन हैज़ द निगेटिव मैग्नेटिक इंटेंसिटी. इन दोनों की क्या है बेटा पॉजिटिव. द मैग्नेटिक परमेबिलिटी म्यू इज ऑलवेज लेस दैन यूनिटी. एक से कम होती है बेटा, सो दैट इज हियर. आणि याची मोर दैन 1 and that is here more than very 1, that is equal to that 100. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? दैट नेक्स्ट पॉइंट इज हियर एंड दैट इज नथिंग बट क्या है पॉइंट? लुक एट हियर बेटा, देख लो क्या है पॉइंट. मैग्नेटिक ससेप्टेबिलिटी हैज़ अ स्मॉल निगेटिव वैल्यू. आणि या दोघांची ससेप्टेबिलिटी क्या है बेटा पॉझिटिव्ह है. दे डू नॉट ओबे द क्युरी लॉ. आणि हे दोन्ही पण ओबे द क्युरी लॉ. क्युरी लॉ इज डिपेंड अपॉन द मॅग्नेटिझम प्रॉपर्टी विथ द टेम्परेचर रिलेशन. हे आपल्याला कळालं पाहिजे. सो दॅट इज हियर. चलो अभी हम नेक्स्ट जाते हैं आगे के पॉइंट की तरफ. व्हॉट इज दॅट पॉइंट? आणि ते म्हणजेच काय आहे लक्ष द्या बेटा. सो क्युरी लॉ. क्युरी लॉ काय आहे? मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी ऑफ द मटेरियल व्हॅरीज इनवर्सली विथ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ससेप्टेबिलिटी इज व्हॅरीज विथ द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, ज्याला आपण इथं ई म्हणतोय आणि त्यात ससेप्टेबिलिटी हे रिलेशन आहे. वेअर सी इज द क्युरी कॉन्स्टंट. याचं जर आपण इथं घेतलं एक्स इज इक्वल टू सी इंटू 1/T, दॅट इज कॉल्ड ॲज द क्युरी कॉन्स्टंट. क्युरी टेम्परेचर फॉर आयर्न इज 1000 केल्विन, फॉर कोबाल्ट 400 केल्विन अँड फॉर द निकेल 600. ह्या व्हॅल्यूज थोड्या लक्षात असाव्यात, इस पे भी क्वेश्चंस आ सकता है. सो दैट इज़ हियर बेटा. चलिए अभी हम आगे के पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट पॉइंट? एंड दैट पॉइंट इज नथिंग बट, इथे जर पाहिलं आपण तर मोस्टली बेटा काय आहे हे, दॅट इज कॉल्ड ॲज द हिस्टर्सिस लूप ऑफ द मॅग्नेटायझेशन. आता बघ हे हिस्टर्सिस लूप काय असतं, एक छोटी कन्सेप्ट सांगतोय. हा मटेरियल आहे आणि या मटेरियलला अगोदर आपण मॅग्नेटाईज करायचं आहे आणि परत काय करायचं आहे डीमॅग्नेटाईज करायचं. एकदा मॅग्नेटाईज करताना प्रॉपर्टी स्टडी करायच्यात आणि परत त्याला डीमॅग्नेटाईज करताना प्रॉपर्टी स्टडी करायची. इसका मतलब एक बार इसको मैग्नेटिक करते टाइम स्टडी करेंगे और दूसरी बार उसके मैग्नेटिक प्रॉपर्टी लूज होते टाइम स्टडी करेंगे आणि याच्यावरून आपला ग्राफ तयार होतो. दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड. हे रिलेशन हा ग्राफ आहे. हा जो आहे मॅग्नेटायझेशन होणार आणि हा डीमॅग्नेटाईज होणार आहे. इथं लिहिलं आहे इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग द मॅग्नेटायझिंग फोर्स इनिशियली थ्रू OA अँड रिचेस टू ॲट A. ओके, परत व्हेन H इज डिक्रीजेस I डिक्रीजेस बट इट डज नॉट कम टू 0 ॲट H इक्वल टू 0. ओके, the residual magnetism set up into the material represented by OB called retentivity. रिटेंटिव्हिटीवरती क्वेश्चन आला की कळायला पाहिजे. रिटेंटिव्हिटी म्हणजे कोणता? OB टर्म. सो दॅट इज हियर O इज हियर अँड दॅट इज हियर ही आहे B. ही जी टर्म आहे याला आपण इथे काय म्हणूया बेटा रिटेंटिव्हिटी. सो दॅट इज द रिटेंटिव्हिटी. ओके, दॅट इज द रिटेंटिव्हिटी. आणि दुसरं एक आहे कोर्सेटिव्हिटी. कोर्सेटिव्हिटी म्हणजे OC. सो दॅट टर्म इज कॉल्ड ॲज द कोर्सेटिव्हिटी. सो दॅट इज हियर. हे काय आहेत हिस्टर्सिस ग्राफवरचे रिजन आहेत. एक रिटेंटिव्हिटी रिजन आहे आणि एक आहे कोर्सेटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी इज नथिंग बट ऑन द मॅग्नेटायझेशन ॲक्सिसवरती आहे अँड कोर्सेटिव्हिटी ऑन द मॅग्नेटिक इंटेन्सिटीवरती आहे. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दॅट इज हियर. आणि याच्यावरतीच आपण रिलेटेड पॉईंट आहे अँड दॅट इज त्याचाच आहे आणि तो काय आहे? सो दॅट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे आफ्टर रीचिंग द सैचुरेशन लेवल D,
ओके, द लूप इज ABCDEFA इज कॉल्ड ॲज द हिस्टरसिस लूप आहे तो. आणि हा स्टडी करताना आपण काय केलं आहे, द मटेरियल हॅविंग थिन लूप युज्ड टू मेकिंग द टेम्पररी मॅग्नेट अँड दॅट इज थिक लूप सो फॉर द परमनंट मॅग्नेट. आणि ह्याची स्टडी करताना द एरिया ऑफ द लूप गिव्स द लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द सायकल ऑफ द मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन आणि डिमॅग्नेटायझेशनची आपण सायकल तयार केली त्यावेळेस लॉस ऑफ काय रे बेटा एनर्जीचा तो ग्राफ आहे. सो दॅट इज हियर. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट. हे मी जे काय सांगतोय हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. देख लो, मी टॉपिकमधले सगळे पॉईंट रिवाइज केलेत. त्याच्या अगोदर तुमचा टॉपिक परफेक्ट झाला पाहिजे. आज के लेक्चर में मैंने कुछ पढ़ाया नहीं, मैंने कुछ डेवलप करके नहीं दिया. जितने पॉइंट कलेक्ट किए थे उसकी क्या लिया मैंने, रिविजन. हे आपल्याला समजलं पाहिजे. तो ठीक है, स्टडी बहुत अच्छे से करो. तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.